नामजीबाई किल्लीबाई ठक्कर शेठ जय भगवान यांचं आपल्या आगमन झालेलं आहे। तर सर्व भाविकांनी टाळ्यांच्या घोषणामध्ये त्यांचं स्वागत करायचं आणि त्यानंतर त्यांचा दर्शनाचा कार्यक्रम तुरंत लगेच करून घ्यायचा आहे, कारण आपल्या काल्याच्या कीर्तनाला वेळ होणार नाही। सर्वांनी थांबा, आभार मानतो आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचं थांबवतो। सर्वांना दर्शन मिळतील हे आपल्याला एक 15 मिनिटाचं प्रबोधन करतील आणि त्यानंतर आपलं काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होईल अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे। आणि सर्वांनी शांतता राखा। ठक्कर शेख ठाणावाला यांचा प्रथम सत्कार आपल्या गावचे माजी सरपंच श्री माननीय रंगनाथजी सनप यांनी 2 मिनिटात त्यांचा सत्कार करावं। आमच्या तुमच्याकडे 5-6 प्रदक्षिणा झाल्या, त्या प्रदक्षिणेच्या माध्यमातून तुम्ही आमच्या गावासाठी आतापर्यंत भरपूर काही फडशी मूर्ती भरपूर काही दिलेलं आहे। आम्हाला अजून काही खूप आणायचंय आणि हे जे मंदिर आहे रामप्रभूचं मंदिर आहे ती आमची अपेक्षा आहे 65 लाखाचं मंदिर अशी त्याची एक कल्पना आहे आमची। तर या पद्धतीत करावं तर त्या मंदिरासाठी तुमची भरपूर काही निधीची आम्हाला गरज आहे आणि या गावामध्ये खूप काही गोरगरीब लोक यांच्यासाठी आम्ही वेळेवर तुमच्याकडे येणार, त्यांच्यासाठी सुद्धा कपडा लत्ता त्यांना खूप काही पाहिजे। तर ही सर्व ग्रामस्थाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या या गावामध्ये खरं तर उत्पन्न बिलकुलच नाही, तर या शाळांना भरपूर काही अपेक्षित वस्तू आहे त्या सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे। आणि यानंतर इमारत फळारी या तालुक्याचा भूषण आदरणीय महाराजांचं किती कौतुक करावं या ठिकाणी मला सरपंच सांगितलं। ज्यांचं नाशिक जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं हृदयामध्ये नात्याचे वावीकर महाराज, ज्यांच्या आदरणीय महाराष्ट्राचं नाही या देशाचं भूषण नांजेबाई ठक्कर व आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की या ठिकाणी आम्ही शेठच्या सहवासामध्ये आलो आणि भारतामधले कार्यक्रम राहिले, महाराष्ट्रातले नाही भारतामधले। ज्यावेळेस आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये शेठ गेल्यानंतर आदरणीय बाळासाहेब विखे पाटील असतील, आदरणीय भाऊसाहेब अख्तर यांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी गेलो। या गावचे आदरणीय सरपंच माझे मित्र, माझ्यावर प्रेम करणारे अरुण पाटील वाघ, दुसरे त्यांचे सवंगडी म्हणजे श्रीकृष्ण म्हटलं तरी चालेल कांतराम पाटील कुराडे, हे 2 माणसांचा सहवास माझा 2 वर्षापासून या गावामध्ये आलाय। या गावातील माझं नातं फार वेगळं आहे। या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की जे हिंदूंचं म्हणजे मंदिरं जे असतील ते काम करण्याचं काम आदरणीय नांजेबाई ठक्कर करतात। जेणे काशी ठिकाणी 75 कोटीचं मंदिराचं काम पूर्ण तयारीमध्ये आहे। ज्यांच्या काम मी म्हटलं राजा हरिश्चंद्र म्हटलं तरी चालत तरी वावड ठरणार नाही। माणसं किती मोठी जर असली व देण्याची दानत लागती। ज्यांच्या ठाण्यामध्ये कुठल्या व्यक्तीला महाराष्ट्राचं नाव घेतलं तर उद्योगपती असेल तर नांजेबाई ठक्कर। ज्या माणसाचं आम्ही जवळून प्रेम तयार केलं, ज्यांच्या जवळ आम्ही जेवलो त्यांच्यापाशी बसलो, हा कुठला आशीर्वाद आहे? या माणसाची बसायची आमची पात्रता सुद्धा नाही, पण खरं सांगा वाटतं की या 2 माणसाच्या साह्याने आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि अरुण पाटलांची नेहमी टक्कर आणि कांतराम पाटलांची की आमच्या गावातलं मंदिराचं काम चालू आहे, जसं आमच्या गावात माझ्या गावात 60 लाखाचं मंदिर काम चालू आहे आणि त्यांची जेव्हा आमची संघटनेची एकत्र झाली नाशिक जिल्ह्यामध्ये 2-3 कार्यकर्ते नगरसेवक असतील आणि आम्ही ठरवलं की नांजेबाईकडे जायचं आणि पहिलीच जातो आम्ही केली की त्यांना कळलं की हे कार्यकर्ते काम करणारे गावचं हित करणारी माणसं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी एवढी मोठी फरची आली असेल। अहो कोणी दिली ही फरची? ज्या माणसाला काही पुढे उभं राहायचं नाही, राजकारण करायचं नाही, ज्या माणसाला नाव कमवायचं का, ज्या माणसाची नावं एवढी कोरलेली असतात आणि म्हणून त्यामध्ये प्रथम महाराष्ट्राचं भूषण असेल तर हे नांजेबाई ठक्कर। त्यांनी आपल्या ह्या गावाला मूर्ती दिल्याचे आणि माझ्या गावामध्ये 6 मूर्ती की 3.5 लाखाच्या मूर्ती आमच्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आदरणीय बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांना सांगितलं आम्हाला पुतळा पाहिजे, तोही पुतळा सुद्धा त्यांनी देण्याचं कबूल
आणि म्हणून हे करण्याचं काम कोणातरी भाग्य असतं. मी तर असं म्हणेन, कोणी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाक्य देवा, कुठेतरी एक सात्विक विचारचा माणूस जन्माला येतो. आणि म्हणून या छोट्याशा गावामध्ये कितीतरी भाग पाणी नसलं पण त्यांना गेलं पाहिजे. त्या 2 तासामध्ये प्रवासामध्ये या ठिकाणी आलात आणि तुमच्या सर्व गावाने स्वागत केलं. हे करेल त्यांच्या कामाची पावती. आणि म्हणून एकच सांगायचंय, कुठल्याही गावचं मंदिराचं काम चालू असतो, कुठल्याही शाळेचं काम असतो, जो माणूस सरळ हाताने मदत करतो तो म्हणजे राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्रांनी राज्य सोडून दान केलं. मी तर म्हणून या माझं तीच कृपा चालू असेल आता जी चालू आहे. त्यांचा सगळा परिवार मी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि आज सगळं सोडून ते लोकांना देतात. त्याचं देण्याचं कारण एकच की माझी संपत्ती ही जगाच्यासाठी गेली पाहिजे, जगासाठी. आणि म्हणून या गावामध्ये आल्यानंतर सगळे आनंद वाटला. सगळं सोबत सगळ्या महिला असतील, मोठ्या संख्येने ग्रामीण भागात जरी गाव असलं तरी आज नानजीबाई शेठ आलात तर मी त्यांचं गावच्या वतीने स्वागत करतो. माझं मी आणखी 2 महिन्यामध्ये मोठं माझं काम पूर्ण 65 लाखाचं काम चालू आहे. त्या समितीचं मी अध्यक्ष गावाने एवढं मोठं 9,000 लोकांच्या गावाने माझ्या विश्वास टाकला. आणि नानजीबाई शेटकर त्यांच्या आम्ही एका माध्यमाने गेलो आणि मोठं काम आम्ही पुढल्या 2 महिन्यामध्ये त्यांना या ठिकाणी आमच्या गावात आलेले. माझं तुमच्या 5 पट गाव आहे, त्या गावात मी नेतृत्व करतो तो नानजीबाई शेठच्या आशीर्वादाने. आणि म्हणून या ठिकाणी एक मला सांगायचंय की दुसरं हे 2 माणसाचे असतील. मी जरी राजकीयपणे नसता पण या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. वेळोवेळी आम्ही ज्या ठिकाणी पाठपुरावा केला, कागदपत्र केला, सरपंचला किती मोठं काम जर आम्ही मला फोन करायचा, या गावात यायचा, मुक्काम करायचा आणि सकाळी पहाटे त्याला निघायचं. आणि म्हणून चांगल्या माणसाला चांगलं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचं मी दोन्ही माणसाचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो माझ्या गावच्या वतीने, माझ्या तालुक्याच्या वतीने. आणि या ठिकाणी नानजीबाई शेठ आलात त्यांचं सिन्नर तालुक्याच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि निश्चित त्यांचं एक चांगलं दीर्घ आयुष्य, चांगली संपत्ती त्यांच्या आहे. आणि म्हणून अशी माणसं ज्यावेळेस जन्माला येतात ती वेगळी असतात. आणि म्हणून नानजीबाई शेठचं मी कोरी कन्या पुत्र होती सात्विक तया धारिकवाडे या हुकमीबाई तुकाराम महाराजांच्या सातवी विचारची माणशी जन्माला ती वेगळी असतात. आणि म्हणून नानजीबाईंचं या ठिकाणी मी गावच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. आदरणीय नानजीबाई खिमजीबाई शेठ हे बोलतील. गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगला यतनो हरी. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामी. आपल्या भोकणी या पुण्यभूमीमध्ये आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी व्यासपीठावर विराजित असलेले धर्मभूषण, परम आदरणीय, परमपूजनीय, परमश्रद्धेय, वयोवृद्ध, तपोवृद्ध श्रीमान धर्मधन नानजीबाई खिमजीबाई ठक्कर, त्याचबरोबर आदरणीय, पूजनीय, श्रद्धेय सुरेशानंदगिरीजी महाराज, आपल्या सिन्नर तालुक्याच्या परमार्थाचा अधिष्ठान असलेले श्री संत बाबा भागवत या स्थानाचे अधिपती, परम आदरणीय, पूजनीय, श्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण दिगंबरजी महाराज, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित संपूर्ण भोकणी ग्रामस्थ, पुरुष भाविक आणि माता भगिनी, आज आपल्या या हनुमान जयंती सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपाच्या अतिमंगल प्रसंगी, अति पुण्य पावन पवित्र प्रसंगी आज आपल्या या भोकणी गावामध्ये आदरणीय आणि पितृतुल्य असलेले धर्मभूषण श्रीमान नानजीबाई ठक्कर यांचं शुभागमन संपन्न झालेलं आहे. ज्यांच्या कीर्तीचे पवाडे आपण कितीही गात राहिलं तरी सुद्धा आपली वाणी त्यांचं वर्णन करण्यासाठी परिपूर्ण ठरू शकत नाही. असा ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण भारत देशावरती असा ज्यांचा अमोघ उपकार आहे. एकंदरीत विचार करता त्यांच्यासारखं व्यक्तित्व हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांच्या व्यक्तित्वासारखं व्यक्तित्व नसून
एक प्रकारची भगवंताची प्रतिमूर्ती म्हणजे श्री नानजीबाई ठक्कर हे व्यक्तित्व आहे. दोन गोष्टी एकत्र येणं अशक्य आहे. निसर्ग नियमामध्ये दोन गोष्टी एकत्र येऊ शकत नाही. कोणत्या दोन गोष्टी म्हणाल तर संपत्ती आणि दया या दोन गोष्टी एकत्र नांदत नाही. जिथं संपत्ती असते तिथं आसुरी प्रवृत्ती असते, राक्षसी वृत्ती असते, तमोगुणाचं प्राबल्य तिथं जास्त असतं. आणि जिथं दया असते त्या दयेच्या ठिकाणी संपत्तीचा अभाव असतो. या दोन गोष्टी शक्यतो एकत्र नांदत नाही. अनेक दोन गोष्टींचं सहचर्य एकत्र नाही. हिरा आणि कोमलता एकत्र नांदू शकत नाही. सुवर्ण आणि सुगंध जसं एकत्र नांदू शकत नाही तसं संपत्ती आणि दया एकत्र नांदूच शकत नाही. जगामध्ये जिथे संपत्ती आहे तिथे दया नाही, जिथे दया आहे तिथे संपत्ती नाही. आणि या संपूर्ण विश्वात संपत्ती आणि दया या दोन गोष्टी नानजीभाईंसारख्या धर्मज्ञ सत्पुरुषांच्या ठिकाणी ज्या एकत्र नांदताना दिसतात तर तुम्हाला खरं सांगतो हे माणसं सामान्य माणसंच नाही. यांना सामान्य माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहायचंच नाही तर प्रत्यक्ष भगवान नानजीभाईंच्या रूपाने गोरगरिबांच्या कल्याणाकरता या भूतलावर अवतीर्ण झाले. आता तुम्ही म्हणा काही बोलत नाही. जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण आहे. तुका म्हणे सांगू किती आणि त्याची भगवंत. काळा गोरा उंचा ठेंगा जाड रोड कोणी देव पाहिला? नानजीभाई हाच देव. भगवंताचं प्रेषितत्व, भगवंताचं अंश या व्यक्तित्वामध्ये आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराई सुद्धा असंच बोलले. ज्ञानोबाराई म्हणतात जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया तेथे जाण धनंजया विभूती माझी. भगवान अर्जुनाला बोलले अर्जुना संपत्ती आणि दया या दोन गोष्टी जिथे एकत्र नांदतात ते माणसं नाही तर ती माझी विभूती आहे. आणि असाच भगवंताचाच एक प्रकारचा आविष्कार म्हणजे आदरणीय नानजीभाई आहे, ज्यांचं कार्य सगळ्या भारताला व्यापून आहे. भारतापेक्षा सुद्धा परदेशामध्ये सुद्धा ज्यांचं कार्य अफाट आहे, अचिंत्य आहे. आपल्याकडे जी मदत आहे, आपले जे काम आहे, आपले जे मंदिर आहे, आपले जे गावं आहे, आपले जे खेडे आहे, आपल्या खेड्यांची आम्ही जे त्यांना बचपनापासून आम्ही त्यांना पाहतो, बालपणापासून आम्ही विद्यार्थी अवस्थेत वारकरी शिक्षण संस्थेच्या आळंदीचे विद्यार्थी असतानापासून आम्ही जे नानजीभाई पाहिले, जे आम्ही नानजीभाई अनुभवले. आळंदीला आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गोविंद महाराज केंद्रे यांनी जे ज्ञानेश्वरी मंदिराची उभारणी केली, किती कोटी रुपयाचं मंदिर असेल, किती कोटी रुपयाचं मंदिर असेल ते फक्त केंद्रे महाराजांना नानजीभाईंनाच माहिती. आणि ज्या मंदिराच्या खर्चाला आवाकाच नाही आणि गेली 30 वर्षे ज्या मंदिराची उभारणी चालू आहे अद्यापही ज्याचं काम चालूच आहे, 30 वर्षापासून जे मंदिर बांधायचं काम सुरू केलंय नानजीभाईंनी आणि 30 वर्षात अद्यापही ज्या मंदिराचं काम सुरूच आहे असं अजून 5 वर्ष ज्या मंदिराचं काम चालूच राहील त्या मंदिराचा खर्च अब्जावधी आणि कोट्यावधी रुपयात त्या मंदिराचा खर्च काढणं शक्य नाही. असे अब्जावधी रुपयाचे करोडो रुपयाचे धर्माचं कार्य ज्यांच्या द्वारा परमात्मा करून घेत आहे. अनेक गोरगरीब, अनेक अनाथ ज्यांचं आश्रयस्थान म्हणजे आदरणीय नानजीभाई बनलेले आहे. आणि एकंदरीत विचार करता मला सखेद आश्चर्य वाटतं, खरंच आश्चर्य वाटतं का लाखोचा जनसमुदाय, आपण किती माणसं जमलो, अर्थात आपली संख्याच ती लाखोचा जनसमुदाय ज्यांची रात्रंदिवस वाट पाहतो आणि लाखोच्या जनस्वार्थ वृत्तीनं त्यांची जी सेवा चाललेली आहे ही दीर्घकाळ पर्यंत अशीच टिकून राहावी
त्याच्याकरता रामरायाच्या चरणी मी एवढी प्रार्थना करतो, प्रभू एक काम करा, इथं जमलेले आम्ही जेवढे स्त्री पुरुष आहे आमच्या आयुष्यातले काही मिनिटं काही घंटे कमी करा, ते सगळं एकत्र करा आणि तेवढं सगळं निरोगी आयुष्य आमच्या आदरणीय पूजनीय पितृतुल्य नानजीभाईंना समर्पित करा आणि त्यांच्याद्वारा असंच हे धर्माचं कार्य संपूर्ण जगभर दीर्घकाळपर्यंत चालू राहू द्या, अशा प्रकारची विज्ञापना प्रभू रामाच्या चरणी या ठिकाणी व्यक्त करतो. मी या माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण. आणि खरोखर नानजीभाई खिंजीभाई शेठ हे जे प्रभू राम मंदिर आहे हे आम्हाला खरोखर अयोध्या मंदिरासारखं मंदिर आम्हाला उभं करण्याची एक आमच्या मनातून कल्पना आहे. तर याला 100% तुम्ही आम्हाला म्हणजे जास्तीत जास्त जेवढा निधी देता येईल तेवढा 5-50 लाखापर्यंत तेवढा निधी उपलब्ध करून द्या. प्रकाशजी साहेब ते त्यांचं मनोगत 2 मिनिटात. अखंड हरिनाम सबका. मैं पिछले 3 सालों से उनके साथ घूमता हूँ और आज भी वो उनकी वजह से मैं यहाँ आया हूँ और इतने भगवानों का मैं दर्शन कर रहा हूँ. तो मैं आभारी हूँ आदरणीय नानजीभाई ठक्कर थानावाला का, जो भोकड़ी गांव का मुझे दर्शन कराया. आप जैसे सब इतने प्यारे प्यारे भगवानों का मुझे दर्शन कराया, माताओं का, भाइयों का. पिछले 3 सालों से मैं आदरणीय नानजीभाई के साथ महाराष्ट्र के कई गांव में घूमता रहता हूँ. वो बिल्कुल ही यानी कि अद्भुत आत्माएं हैं और जो है, और मैं उनको हमेशा धर्मात्मा ही संबोधित करता हूँ. बहुत सारे गांव में कन्या भ्रूण हत्या, व्यसन मुक्ति के ऊपर मंदिर मस्जिद हो, चाहे आपका स्कूल हो, कॉलेज हो, अनाथ आश्रम हो, वृद्धाश्रम हो, यानी कि बहुत कुछ मैंने देखा है. इतना ही नहीं, थाना में जानवरों का हॉस्पिटल है, एयर कंडीशन हॉस्पिटल में एयर कंडीशन आईसीयू है जहाँ पर जानवरों का इलाज होता है. तो जानवरों तक का भी ख्याल रखते हैं, उनके ऊपर दया करते हैं. जैसे भाई साहब ने बोला कि संपत्ति और दया जो है वो एक साथ नहीं आती है, मगर एक अद्भुत हमने आत्मा देखी है जिनके पास संपत्ति भी है और दया भी है, और वो दाता हैं. दाता जो है वो सिर्फ देते रहता है, लेने का कुछ नाम नहीं लेता है. और वो मैंने इनके साथ रह के देखा है कि सवेरे 4:30 बजे उठते हैं, सिर्फ देने का ही नाम रहता है, जबान पे जय भगवान का नाम रहता है, सिर्फ देना ही देना है. अपना बिजनेस, अपना घर बार सब छोड़ के पूरा दिन सिर्फ समाज के लिए कार्य करते रहते हैं और तकरीबन 16 घंटे समाज के लिए काम करते हैं ये डेली. ये मैंने देखा है और उनमें वो स्फूर्ति है, वो हिम्मत है, और यानी कि वो मैंने उनमें देखा है कि पिछले ये कार्य कर रहे हैं और सबको बोलते रहते हैं कि मैं 38 साल का हूँ. यहाँ पर जो कार्यक्रम हुआ है, जितने भी आप भाई बहन आए हो, मैं बिल्कुल तहे दिल से आपका शुक्रगुजार हूँ, आभारी हूँ आपका कि आपने मुझे सम्मान दिया है. और हमारे जितने भी माताएं बहनें, मैं आपका एक बार फिर से आभार व्यक्त करता हूं और अपने 2 शब्द पूरे करता हूं. धन्यवाद. धन्यवाद साहेब, तुमचं थोडक्यात मनोगत व्यक्त केलं. सर्व ग्रामस्थाच्या वतीने तुमचे पण ऋण व्यक्त करतो. आणि यानंतर श्री आदरणीय आपण ज्यांची वाट बघतो, अति एक ते भगवंताच्याच रूपात आहे आणि त्याची कल्पना आम्हाला आली जवळून, म्हणून आम्ही मी तर त्यांना 10-20 वेळेस इतका आग्रह केला, म्हणलो जे बाबा तुम्हाला यावंच लागेल म्हटलं आमच्या सर्व गोरगरिबांना दर्शन देण्यासाठी आणि आपल्या प्रभू रामाच्या मंदिराची त्यांना पाहणी दाखवायची होती खऱ्या अर्थाने. आणि म्हणून त्यांना आग्रह केला आणि त्या आमच्या आग्रहाला मान देऊन आपल्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी आगमन केलं. तर त्यांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने परत मी स्वागत करतो आणि त्यांनी 2-15 मिनिटं बोलावे ही त्यांना विनंती. असं कीर्तनकार कुठे भेटणार, परिस्थिती लई वेगळी झालेली आहे. म्हणून सात्विक आहे बघा, त्यांचा चेहरा दिसतो. न घेणारा न देणारा पैसे असे लोक आहे. असे लोकांना बाजीला बसायला मिळत नाही. बघा किती तेज मारते बघा आमच्या महाराजांची. गोकळी गाव
गोखणी गाव बघा नाव कसं दिलं गोखणी गाव समजा तुम्ही गौमाताचं नाव आहे 33 कोटी देवता ते समजायला गेलं तर 33 कोटी देवताचं नाव आहे गौकन्या वा 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 बहुत अच्छा आहे भरपूर चांगला पवित्र कार्यक्रम आहे कालाच्या कीर्तन बरोबर कालाच्या कीर्तन मी हजारो जगावर कालाच्या कीर्तन मध्ये जात असतो 10, 11 पर्यंत कालाचे कीर्तन चालतो नंतर माझ्या कीर्तन चालतो आज उलटा आहे पहिला माझ्या कीर्तन नंतर कालाच्या कीर्तन पण त्याच्या अगोदर बाबांनी गिरीबाबांनी बरोबर चांगलं कीर्तन करून टाकला चांगली गोष्ट आहे सात्विक संत मिळणं लई कठीण आहे हे जमान्यामध्ये खास संभाळ करा मला शिर्डी मंदिरात जायचे आहे सर्व आमचे व्यासपीठ गिरी महाराज त्याचप्रमाणे सूर्यानंदजी महाराज दिगंबर बाबा पांडुरंगगिरी महाराज संत नामदेव सरपंचजी माजी सरपंच त्याचप्रमाणे अन्य गावातून आलेले आमचे सरपंच गावकरी मंडळी मातृदेवो भव पितृदेवो भव आणि हमारे विद्यार्थी बच्चे माझ्याकडे 2 लाख विद्यार्थी या ध्यान ठेवा त्यामध्ये 1.25 लाख मुली आहे हा खास ध्यान ठेवा मुली लोक भरपूर शिक्षण घ्यायचे आहे मुली लोकांनी 1.25 लाख मुली आहे आपल्याकडे कुठे तुम्हाला ऍडमिशन नाही मिळालं तर माझी कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल मुलीसाठी स्पेशल केस आहे माझ्याकडे मुली आली की मी सही करून देतो डोळे पिचून कारण मुलीला शिकवणे मोठा फायदा आहे म्हणजे बाबा किती मोठे झाले कीर्तनकार महाराष्ट्राच्या भूषण नाही भारताच्या भूषण झाले तरी एकच घराचं नाव रोशन करते आई वडिलांच्या पण आमची मुली जर भारताची भूषण झाली तर 4 घराचं नाव रोशन करते आई वडिलांच्या करते ज्याचे घरी जाते त्याच्या करते मामाच्या नाव रोशन होतो आणि स्वतःच्या मुलाला शिक्षण संस्कार देते म्हणजे 4 घराच्या नावावर आमची मुली करते ध्यान ठेवा म्हणून मुलीला शिक्षण भरपूर द्या पण शिक्षण देताना एक ध्यान ठेवा डोळे उघडे ठेवा झुळी ध्यान ठेवायची गरज आहे कारण तो राक्षस वेगळा होता त्याला सीताची गरज नव्हती पण आज गली गलीमध्ये राक्षस झालेले याची पण खबरदारी घेतली गरज आहे शाळामध्ये राक्षस येतो कॉलेजमध्ये पण राक्षस येतो रिक्षामध्ये राक्षस येतो बसमध्ये राक्षस येतो बघा किती वाईट परिस्थिती आहे आश्रम मध्ये राक्षस येऊन जातो तुम्हाला सर्वांना माहिती मला सांगायची गरज नाही नाव सांगणं पण मला सोबत नाहीये असे संत मिळणे कठीण आहे ते दोघे संत आहे ना भरपूर कठीण आहे आज तो आसाराम सगळे हजारो आहे एक आसाराम नाही समजू नका तुम्ही हजारो आसाराम आहे ध्यान ठेवा म्हणून डोळे उघडे सवाला सांगतो महिलाला मातृदेवाला की जे आईने मला जन्म दिला त्याच्यावर मी छळ करायला लागलो आहे काय आमची धरती पाणी देणार मला सांगा बघू ज्यांनी जन्म दिला त्याच्यावर मी छळ करतो आणि एक मुलीचा छळ नाही हजारो मुलीचा छळ केलेला आहे हे साधवानी हे साधू नाही शैतान लोक आहे खास ध्यान ठेवा म्हणून असं शैतान असून आमच्या महिलांनी चेतवणी ठेवायची आहे घरात येणारा माणसाचा पण बघायचा की माणूस खरोखर माणूस आहे की नाही कधी राक्षस होणार तर सांगता येत नाही म्हणून खास ध्यान ठेवायची महिलांनी म्हणून सांगतो मातृदेवो भव भगवान से बड़ी माँ है ध्यान रखो माँ बाप भगवान से मोटी है ये माँ बाप थे जब ये सदैव संत का जन्म हुआ हमारा वारकरी है हमारे गांव का आनंदी का है हजारों ऐसे विद्यार्थी तैयार किया है मैंने मेरे आश्रम में हजारों विद्यार्थी तैयार किया कीर्तन करने के लिए मगर देती घेती नरका जाती हो मांगेगे नहीं आपके पास पण ना मागून त्याला मानधन द्यायला पाहिजे ध्यान सांभाळ करा आपल्याकडे कीर्तन करायला आले तर कीर्तन करायला मानधन पाहिजे तेवढी शक्ती असली तेवढी भक्ती करा पण त्यांनी मागितला 1 रुपया देऊ नका तुम्हाला सांगतो कारण नाही तुम्ही पण नरका जायला ते पण नरका जायला घेणारे पण म्हणून तुकाराम महाराजांनी 400 वर्ष पूर्वी सांगितलं आहे देती घेती नरका जाती कारण तुकाराम महाराजांना माहित होते 400 वर्ष पूर्वी की नंतर हे कीर्तनाचा व्यापार होणार आहे आणि आज व्यापार चाललाय तुम्हाला सांगतो म्हणून असे संत मिळणे कठीण आहे माझे सर्व वारकरी मुले शिकलेले सर्व कीर्तन करते कोणाच्याकडे याचना करत नाही एवढे द्यायला लागेल नहीं आप कीर्तन कराओ मेरे से जो देना हो दो नहीं दो तो कोई बात नहीं कीर्तन तो करेगा हजारों लोग तो सुनेंगे और जो दादा करके हमारी महिला ही होती है जिसने हमको जन्म दिया त्याच्याकडून मी पैसे मागायचे अरे मागू नका ना मागता मिळेल तुम्हाला सांगतो पांडुरंग महाराजांनी कधी ना मागितला तुकाराम महाराजांनी कधी नाही मागितला आमचा ज्ञानेश्वर 16 वर्षाचा विचार करा बाबांनी चांगली गोष्ट दिला 222 फुटाचं मंदिर होतो इंद्राणीच्या काठ्यावर हे तो काय नाही 100 फूट आहे तुमच्या आमच्या 222 10 किलोमीटर लांब दिसतो देहू रोडवरना आपला मंदिर दिसतो तुम्ही कडे आनंदीला जात असेल तुम्ही सगळे वारकरी लोक मध्ये जात असेल देहू रोड निघाला की तुम्हाला आमचा मंदिर दिसतो एवढा मोठा लांब मंदिर आहे पांढरा दिसतो एकदम मस्त कारण कोण बनवतो माणूस नाही बनवत ध्यान ठेवा माणूस बनवू शकत नाही ज्ञानेश्वर स्वतः बनवते मात्र निमित्त आपल्याला बनवते
आपण सर्व निमित्त आहे. तुम्ही पण निमित्त आहे, मी पण निमित्त, बाबा पण निमित्त आहे. पैशाचा महत्व नाही, हे भावनाचा महत्व आहे. असे सत्य संतांच्या आशीर्वादाचं महत्व आहे. म्हणून पैसे किती दिले त्याला महत्व नाही. माझी जागा पडली होती आणि मला बाबांनी सांगितलं, केंद्रीय महाराजांनी, बाबा माझी इच्छा आहे तुम्ही आनंदीमध्ये तुमचे भरपूर आश्रम आहे, त्याचप्रमाणे बंगला आहे, तर एक मंदिर आपला बनवायचं आहे. तुमची जागा मला मंदिरासाठी द्या. मला जागा पण देतो, तुला पैसे पण पाहिजे तेवढं देतो, पण बनवायचा संत ज्ञानेश्वरचा मंदिर, दुसरा कोणाचा नाही. आणि ते मात्र मंदिर नाही बनवायचं आपल्याला. मंदिरामध्ये 9035 गोड्या मराठीमध्ये संगमनेर मार्बल वर कोरून लावायची आहे. खास संभाळ करा, आता चालू आहे, काम चालू आहे. 3 कोटीचं काम दिलेलं आहे. खाली मार्बल वर कोरण्याचं काम 3 कोटीचं दिलेलं आहे. 2 अध्याय खाली झालेला आहे. 18 अध्यायापैकी 2च अध्याय झालेले आहे. 2 अध्यायाला 2-2.5 महिने लागले. म्हणजे अजून मला 5 वर्ष लागेल ते मंदिराला तयार व्हायला. काय हरकत नाही. काय मंदिर जेवढं लेट झालं तेवढा फायदा आपला. आपले वय वाढतो, खास ध्यान ठेवा. मंदिर लवकर करायचे नाही, कारण देवाला आपली काळजी असली पाहिजे. आपली काळजी देव ठेवतो. देवाला माहिती आहे की हे गेला तर मंदिर होणार कसा, म्हणजे आपण काळजी करायची नाही. जेवढ्या लांब राहील तेवढा फायदा. जय भगवान जय भगवान करत राहायचं. पण असं कधी घाई करू नका. कुठल्याही मंदिराला घाई नाही करायची. त्याची इच्छा असली तर होणार. माझी इच्छा, बाबाची इच्छा नाही होत, त्याची इच्छा नाही. आता एक मंदिराचं काम आपलं चाललं, 350 कोटीचं काम झालं आहे 14 वर्षात. अजून 250 कोटी आम्हाला. हा मात्र बंद नाही करायचं. येती नसेल तर खडी आणायची, खडी नसेल सिमेंट आणायची, आपण घेत राहायचं देत राहायचं. पण तुमच्यासारखे द्यायला पण येते. लहान माणूस 5 कोटी सिमेंट दिले ना. लहान माणसाचं महत्व, भावनाला महत्व आहे, पैशाला महत्व नाहीये. आज झालेला आहे पैशाचा महत्व झाला आहे, म्हणून आपला देश मागे. खास ध्यान ठेवा. पण ते पैसे कुठले 2 नंबरचे, 1 नंबरचे नाही. ध्यान ठेवा. असे महाराजांकडे 2 नंबर आहेत नाही. 1 नंबरचे पैसे निघाले समाजाला. आता 2 नंबर एवढा झालेला आहे, लोकांचे पोट एवढे मोठे झाले, खायला पण होत नाही. डायबिटीस झालेला आहे. म्हणून असे पैसे जमू नका. हे पैसे गरीबांचे. रोडसाठी पैसे आले, त्याच्यामध्ये 50,000 5 लाख आले, त्याच्यामध्ये 50,000 खाले, सत्यानाश होणार आपला. ध्यान ठेवा, सत्यानाश होणार. तरी खाऊन शकणार नाही तुम्ही, डायबिटीस होणार. कमवायचा अधिकार आहे, मेहनत करून. कारण मेहनत करून कमवले तर तुम्ही पचणार. मी बघा 38 वर्षाच्या 40-45 वर्षापासून फिरतो. गाव पुरा भारतमध्ये नाही, विदेशमध्ये जातो. तिकडे पण मंदिर बनवतो, मस्जिद पण बनवतो. माझी 17 मस्जिद आहे. मस्जिदचं नाव काय? जय भगवान मस्जिद. कारण त्याच्यामध्ये पण देव आणि ह्याच्यामध्ये पण देव. हे कुठे देव नाही आहे? देव नाही आपल्याला. हे समोर आमची माऊली बसली बघा, ती होती म्हणून माझा जन्म झाला आहे. हे सर्व देव आहे. देवाशिवाय कुत्रा बिलाडी पण नाही, तुम्हाला सांगतो. मग प्रकाशजीने वच आहे ना, कुत्रा बिलाडीमध्ये पण देव आहे. कुत्रा पण आपल्या दरवाजावर, त्याला आपण धक्का मारू नका, त्याला चप्पल मारू नका, नाही एक दिवस आपल्याला चप्पल खावा लागेल. ध्यान ठेवा. तुम्हाला द्यायचा असला ठीक आहे ना, त्याचा अर्थ तासाने पळून घ्या तुम्ही, तर नाराज करू नका त्याला. म्हणजे काय लोक काय लात मारते, लात नाही मारत त्याला. ते एक दिवस आपल्याला लात मारेल, त्याच्या म्हणून जन्म होईल आणि आपला कुत्रा होणार व्हायला लागेल. पण त्याच्यामध्ये पण देव आहे, समजून आपण काम करायचं. म्हणून मी पिक्चर बनवला, आई मला मारू नका, आई मला मारू नका. देखो त्याचा अर्थ काय झाला? मी पोटात आली आहे मुली, किती मुली बघा, देवाचे रूप नाहीये. आता हे मुली पोटात आली आणि त्या डॉक्टरकडे गेले तर बोललो मुलगी आहे ना, मुलगी आम्हाला नाही पाहिजे. अरे पण मुलगी नव्हता, तुझ्या पैदास कुठे झाली होती? शिवाजी महाराज कुठनं आले? आमच्या ज्ञानेश्वर कुठनं आले? आमचे महाराज कुठनं आले? हे महाराज कुठनं आले? मी कुठे आले? तुम्ही कुठे आले? हे महिला कुठे आले? आमची मुलीमुळे आम्ही आहे आणि ते मुलीला मारून टाकायचे. हे नरकात जाईल, तुम्हाला सांगतो. नरकात मारणारे लोक आणि डॉक्टर पण नरकात जाईल. एक मुलीला मारला 2 लाख रुपये राक्षस लोक घेत असते. 2 लाख रुपये. विचार करा तुम्ही. मुलीला मारून तुम्हाला मिळणार काय? शिवाजी कुठे मिळणार तुम्हाला? आता पहिला शिवाजी एकच पाहिजे होता, आता किती शिवाजीची गरज आहे आपल्याला. पण शिवाजीला तुम्ही मारून टाकायला बघते. मुली नाही पाहिजे मला, मुली नाही, शिवाजी कुठे येणार आहे? म्हणून मुलीला मारायचा कोणी प्रयत्न करू नका. तुमच्या गावात होणार नाही मला माहिती आहे, कारण 2 लाख देऊन कोण मुलीला मारणार? 2 लाख रुपये घेते डॉक्टर लोक. यांना नरकमध्ये टाकायला पाहिजे. परवा आमचे ठाण्यामध्ये 2 डॉक्टर 2-2 वर्षाची सजा झाली. मुलीला बघितला आणि त्याला मारायला प्रयत्न करत होते आणि त्याच्यावर पोलीस केस झाली. 2 लोकाला 2 वर्षाची 2 वर्ष. 2 वर्ष म्हणजे काही नाही. मी तुम्हाला सांगतो, मी तो सांगतो जिंदगीभर जेलमध्ये राहायला पाहिजे राक्षस लोक. मुलीला मारणारे जिंदगीभर राक्षस राहायला पाहिजे त्याच्यामध्ये. यांच्यामध्ये राक्षसामध्ये काय फरक आहे मला सांगा बघ. तुम्हाला डॉक्टर ह्याच्यासाठी बनवलं आहे? शिकवण्याचा मतलब काय आहे? शिकवणं म्हणजे दुसरा जीव देण्यासाठी आहे, जीव घेण्यासाठी नाही. समजून घ्या. हे जीव घेण्यासाठी डॉक्टर आहे, म्हणून तो डॉक्टर नाही तो कसा आहे मी तुम्हाला सांगतो. म्हणून खास सांभाळ करा.
सरस्वती वाढली की लक्ष्मी आपोआप येणार. सरस्वती वाढवा, लक्ष्मी वाढवू नका. सरस्वती वाढवा म्हणजे आपोआप लक्ष्मी येणार, तुम्हाला सांगतो. म्हणून सरस्वतीला महत्व द्या. आज आपली भारतात महाराष्ट्रामध्ये पण सरस्वतीची कमी पण आहे, ध्यान ठेवा. बाबांनी चांगली गोष्ट सांगतात. साडा सरस्वतीचे मंदिर आहे, तुम्हाला सांगतो. हे साडा माझ्याकडे 400 साडा आहे. सरस्वतीचे मंदिर आहे. सगळे मंदिरामध्ये जर मुली नाही आली, मुला नाही आला तर भविष्यामध्ये हे मंदिरात कोण जाणार मला सांगा बघू. म्हणून सरस्वती महत्वाची आहे. सरस्वती आणि संस्कार हे महत्वाचे आहे. आणि हे संस्कार कोणी देऊ शकत नाही, असं सात्विक लोक देऊ शकते, व्यापार करणारे नाही देऊ शकते. हे तुकाराम महाराज सत्के संत देऊ शकते, धंदे करणारे संत कधी संस्कार देऊ शकत नाही. किती लोक सांगते 65 वर्ष आमच्या गावी सप्ताह होतो, 65 वर्ष. आणि बाजूला उभा राहून काय करतो, कराग्रे वस्ते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर मध्ये तू गोविंदा, आणि इथे टाकतो. अरे काय गटर आहे काय, हे तंबाखू टाकण्याची जगा आहे काय. यामध्ये स्वयंदेव बसलाय म्हणून मी चालत इथे आलो. बघा देवाला बोलते खुर्ची कशाला पाहिजे, खुर्ची भरपूर शक्ती आपल्या मध्ये. तुम्ही वरती पहिल्या माळा सांगा, मी खाली उतरतो, पडतो, काय होत नाही. पाय मजबूत असले पाहिजे आपले. पण हे पाय मजबूत राहणार कसे, तंबाखू खाऊन, सिगरेट पिऊन, बिड्या पिऊन नपुसक माणसा होते. कॅन्सर तर 100% होणार आहे सगळ्याला. म्हणून हे देवाने सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये मी बसलोय स्वयं. हे देखो बाबा खुद बोलते मेरे पास भगवान बैठा है. हे बाबाने तर सांगितलं प्रवचन मध्ये. इथे देव बसलाय, पांडुरंग इथे आहे. पांडुरंग मंदिरात नाही, जमून घ्या. इथे राम बसला नाही, तिकडे इथेच आहे राम. पण हे राम जागेल कसा, हे नाम राम जागेल. सात्विकता, नैतिकता, प्रमाणिकता असतात. सकाळी 5 वाजता उठलो तर, 7 वाजता 8 वाजता उठलो तर नाही जागेल. आणि रात्री 10 वाजता झोपून जायचं. चांगले कर्म करायचे, वाईट कर्म करायचे नाही. चांगला सरपंच काम करतो त्याला शाबासकी द्या. बघा आमच्या दुसऱ्या गावाचा सरपंच आला बघा, काय नाव बघा, संत नामदेव. काय नाव आहे बघा, संत नामदेव. नाव घ्यायच्यामध्ये किती महत्व आहे बघा. नाम घेतला आणि किती आनंद मिळतो. आणि तो काम असं करतो. आणि म्हणून तो दुसरे गाव सोडून इथे तुमच्याकडे आलाय की जिथे चांगला काम होतो तिथे शाबासकी देण्यासाठी. तिकडच्या सरपंचला आपण शाबासकी देऊ, मग त्याला मजा आहे, आनंद मिळेल. म्हणून निर्वसनी गाव असला पाहिजे, याची खास खबरदारी घ्या. भरपूर गावात मी जातो, शेठ तुमच्यामुळे आम्हाला काहीतरी बक्षीस मिळाली 3 लाखाची. आदर्श गाव. आदर्श गाव म्हणजे काय, आदर्श गाव म्हणजे निष्ठा दारू नाही मिळत म्हणून आदर्श नाही, कंटा झाला नाही म्हणून आदर्श नाही. निर्वसनी असला तरी आदर्श मी समजतो त्याला. मग त्याला 3 लाख नाही 5 लाख मिळायला हरकत नाही. पण गावात वसनी असले तर तिला कधी नाही कधी एक दिवस नाही कॅन्सर होण्याशिवाय होणार नाही, तुम्हाला सांगतो. खास महिलाला पण द्यावा. तुम्ही मातृदेव भाव आहे. मसरी घटते, मसरी घटणारी मातृ, पण मातृदेव नाही, तुम्हाला सांगतो. ते गाढवापासून कमी आहे. गाढवासमोर मसरी ठेवा, नाही पिणार, नाही घसणार, तंबाखू नाही खाणार, सिगरेट नाही पिणार. आणि 7 फुटाच्या माणूसाचा बाटली पितो आणि मग काही बोलत असतो. मनाला बोलतो, आईवरती, बहिणवरती, मुलीवर. का म्हणून, त्यांनी काय पाप केलंय. आईने तुम्हाला जन्म दिला, काय पाप केलाय. स्त्री तुमच्या घरात सकाळपासून रात्रभर काम करते, ते काय पाप केला त्यांनी, की बरं तिला तुम्ही शिवाय देते. कारण दुसऱ्याला शिवाय तिला गेले तर ते मारणार तुम्हाला. म्हणून स्त्री लक्ष्मी है, रूप का भगवान का घर का, हमारा घर का मंदिर में लक्ष्मी का रूप है. स्त्री है, ध्यान रखो. माँ है ना, वो माँ बाप तो भगवान से बड़े है. और घर की स्त्री लक्ष्मी है, तिला असंच ठेवा म्हणजे घर असंच राहा. आई वडील देवापासून मोठे आहे म्हणून आपला जन्म झालेला आहे. त्याला कधी दुःख होऊ नका. त्याला दुःख होणार माणसा कधी सुखी होणार नाही का, सांभाळ करा. आई वडील देवापासून मोठे आहे. त्याला सुख दिला तर सुख मिळेल, दुःख दिला तर दुःख मिळेल. किती तुम्ही करोडपती झाले, कलेक्टर झाले, पण आई वडील दुःखी आहेत तर तुमच्या घरात कधी सुख येणार नाही. तुम्हाला सांग, सुख पाहिजे असेल तर आई वडीलला सुख द्या. तुमच्याकडे कोणाच्याकडे आई नाही, आई समजा एक मूळ आई आहे, कोणाच्या घरी माऊली आहे, कोणाच्या घरी मतारा आहे, त्याला सांभाळ कोण नसलं तर माझ्याकडे आश्रम भरपूर आहे. माझे बिन पैशाने मी घेतो, खास तेव्हा कुठलाही पैसे घेत नाही. आणि माणसा माझ्यासारखा ठेवतो. त्याला कपडे पपडे सगळे खायला प्यायला सर्व मी देतो. कोणी माणूस पाठवा, कोणी बाई पाठवा. बाई असली त्याचे 3 मुले असले, 3 मुलं सकट त्याला शिकवतो. पण त्याला रस्त्यावर आणू नका तुम्ही कोणी. कारण पूर्वी राक्षस वेगळा होता, आता ते राक्षस लई वाईट आहे. हे राक्षस काय बघत नाही. हे राक्षस मात्र विकार बघत असतो, दुसरा काय बघत नसतो. म्हणून खास आमच्या गावात कोणी महिला दुखी नसली पाहिजे, पुरुष दुखी नसला पाहिजे. भले मतदार असला तर काय झाला. त्याचप्रमाणे वेडे माणसाच्या आमच्याकडे हॉस्टेल आहे, ध्यान ठेवा. कोणी असलं तुमच्या आजूबाजूला ते वेडे माणसाचा हॉस्टेल आहे. आम्ही शोधून ते वेळेला घेऊन जातो म्हणजे हॉस्टेलमध्ये. त्याला कपडे, दाढी बाडी, बाल बाल सगळे करून एकदम आमच्यासारखा बनवतो आणि आमच्याबरोबर खेळवतो त्याला. कारण तो वेळा नाही, आपण वेळो आहे. खास ध्यान ठेवा. गावात वेळा एकच आहे, पण गावात चांगले तर हजारो लोक आहे, पण त्याला वेळा बनवते आणि आपण सगळे चांगले राहत असते. पण ते देव माफ करणार नाही. ते वेळेला आपल्याला काय द्यायचं काय द्यायचं नाही आहे.
प्रेमाने बाजूला बसवायच्या आणि 2 टाइम जेवण दिला की जे देवाला जन्म दिला त्याच्यापासून जास्त आहे. देवाने जेवण घेतला नाही पण हे जेवण घेणार. रामाच्या समोर जेवण ठेवला तर नाही घेणार, पण हे हेडेला जेवण दिला तो देव एवढा राजी होणार आहे. म्हणून खास सांभाळ करा. कुठेही तुमच्याकडे आजूबाजूला कुठली जात माझी काय जात नाही, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व जात आहे माझी जात. कारण सर्वमध्ये देव आहे. ते हेड्यामध्ये पण देव आहे, पागलमध्ये पण देव आहे, मुसलमानी पण देव आहे, हिंदूमध्ये पण देव आहे. असं कोण नाही समजू नका की मुसलमानमध्ये देव कमी आहे आणि आपल्यामध्ये देव जास्त आहे. मात्र सात्विकता, नैतिकता आणि प्रामाणिकता असले पाहिजे. म्हणून हे काल्याच्या कीर्तनमध्ये हेच तुम्हाला बाबा सांगणार आहे. काला काला नव्हता, आपण काल झालो आहे. तो कालाचा कीर्तन वेगळाच आहे, तो कृष्ण वेगळा होता. पण आपण काय आहे ते आपल्या आत्माला विचारायचा आणि ते मनन करायचा, ग्रहण करायचा आणि विचार करायचा की आपण कुठे चुकतो. जर चूक सुधारली नाही मग कालाच्या कीर्तन ऐकून काय मिळणार तुम्हाला सांगा. तुम्ही 60 वर्षापासून कला करा, 7 वर्षापासून सप्ताह करा, काय उपयोग होणार नाही. हे सप्ताह कशासाठी आहे हे महाराज लोक आपल्याला का म्हणून सांगते. 2-2, 3-3, 4-4 तास उभे राहून सरळ सांगत असते. तुमचे घरी घेऊन जाण्यासाठी. खास ध्यान ठेवा, हे सांगायचा उद्देश घरी घेऊन जावा आणि मनात घ्या आणि मनात घेऊन आपला विचार बदला. जर आपला विचार वाईट असेल चांगले विचार घ्या. आणि कीर्तन रडण्यासाठी असण्यासाठी नाही, हे पण सांभाळून घ्या. काय कीर्तनकार विनोद करत असते, विनोदासाठी नाही कीर्तन. ध्यान ठेवा. म्हणजे तुकाराम महाराजांना कीर्तन आपण कशासाठी ऐकतो की 60 वर्ष माझे गेले, मी काय केला, प्रपंच केला माझ्या स्वतःचा. मोटरसायकल घेऊन दिली माझ्या मुलाला, माझ्या मुलाला नोकरी लावून दिली, शेती घेतली, एक मोटरसायकल दुसरी मोटरसायकल घेतली. काय संगती येणार नाही तुम्हाला सांगतो. तेवढा विचार करण्यासाठी की 60 वर्ष गेले, माझी संगती काय येणार आहे. माझी संगती मंदिरासाठी आम्ही काम करायला आलो, ते तुमची संगती येणार आहे. हे देवाचे नाव यांच्याकडे बाबाकडे ऐकला आणि ऐकून ते मनात घेतला, ते तुमचे संगती येणार आहे. खास द्यायचं. 3 तास बसलो इथे, हे संगती येणार आहे. 3-3 तास मी देवाचे नाव केलं. सोपं आहे. मी तो अख्खा दिवस पागल सगळं. रात्री पण मला लोक सांगतो तुम्ही जय भगवान जय, मला मजा येतो जय भगवान बोलायला. पैसे तर पडत नाही. कुठेतरी चहा घ्यायची 10 रुपये द्यायला लागतो. तो काही नाही, जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान, काही नाही, काही पैसे पडत नाही. आतमध्ये माल भरपूर निघतो. आज पण मी थकलो नाही. 1-1 तास 2-2 तास 4-4 तास बोलत राहतो. कुठे भाषण पण करता तरी थकलो नाही. कारण शक्ती देतो तर देव, आणि देवाची शक्ती तुमच्या माझी सर्वमध्ये आहे, माझ्यामध्ये असं नाही आहे. हे जो कोई डायरेक्टर आहे हमारे, आई मला मारू नको पिक्चर बनाया, मराठी आहे. मी मराठी पिक्चर बघण्यासारखा आहे तो. हे मुलीला मारण्याचे हाल काय होतो तुम्हाला सांगतो. घर बर्बाद होऊन जातो. जे मुली जे घरात मारते ना ते कधी सुखी होत नाहीये. म्हणून खास सांभाळ करायला. मुलीला भरपूर शिक्षण द्या, मुलाला पण भरपूर शिक्षण द्या. असं मी सांगत नाही मुलीला द्यायचं मुलाला नाही द्यायचं. मुली सर्वांना शिक्षण द्यायची गरज आहे. आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पण एक ध्यान ठेवायची, कॉम्प्युटरवाला शिक्षण पाहिजे. आता पूर्वीच्या शिक्षण आताच्या शिक्षणामध्ये फरक आहे. आता ग्रॅज्युएट झाला त्याचा काय व्हॅल्यू नाही आहे. कॉम्प्युटर सकट जर अभ्यास केला तर त्याला फटाफट नोकरी मिळतो. MBA झाला नोकरी मिळते. 50,000, 60,000, 70,000 पगार आहे. भरपूर तुमच्या गावाचे लोक शिकून भरपूर जगावर गेले असेल नोकरीला. आणि मातृभाषा देव आहे. मातृभाषा मोठी मोठी देव आहे. खास ध्यान ठेवा. इंग्लिशमध्ये माझा विरोध नाही आहे. मातृभाषा आई आहे आणि इंग्लिश भाषा आहे मावशी आहे. मावशी जगावर मावशी असली पाहिजे आणि आईची जगावर आई असली पाहिजे. पण असं कोणी समजू नका की इंग्लिशमध्ये शिकला की माझा मुलगा बॅरिस्टर होणार, इंग्लिशमध्ये शिकला की माझ्या मुला कोणतरी काय होणार. काही नाही होणार. मी तुम्हाला सांगतो, आम्ही मराठी मातृभाषामध्ये शिकले. आमचे बाबा मातृभाषामध्ये, हे सब मातृभाषा में शिकेल आहे. तुम्ही सर्व मातृभाषा. इंग्लिश तो 10 वर्षापासून आलेली आहे. असा कोणी समजू नका की इंग्लिश शिकलो तरच माझा मुलगा कुठेतरी फॉरेनला जाणार. काय फॉरेनला मजा नाही आहे तुम्हाला सांगतो. माझी शाखा आहे तिकडे फॉरेनला. पण फॉरेनचे लोक दुःखी आहे. तिकडची महिला एवढी दुःखी आहे की त्याला एवढा काम करावं लागतो, रात्र पण दिवसा पण काम करावं लागतो, तरी पुरा होत नाही तुम्हाला सांगतो. भरपूर लोकांचे तिकडे काय छळ होते मला माहिती आहे. पण फॉरेनमध्ये सुख नाही आहे. सुख आपला भारतामध्ये आहे. आणि भारतासारखी संस्कृती वर्ल्डमध्ये कुठे नाही तुम्हाला सांगतो. इकडे जेवढी शांती आहे तेवढी कुठेही शांती नाही आहे. तुम्ही इथे शांतीने बसून शकते बाबाच्या किती 5-5, 6-7 ऐकून द्या. तिकडे 5 मिनिट कोणाला ऐकायला वेळ नाही आहे. पण भारताची संस्कृती सारखी कुठेही संस्कृती नाही आहे. बाहेरचे लोक पण आपल्याकडे येते शांती घ्यायला. आणि शांती कुठे विकत मिळत नाही. ध्यान ठेवा. शांती तुमच्याकडे आहे. शांती कुठे दुकानात मिळत नाहीये. शांती कुठे साधवाकडे मिळत नाहीये. शांती कोणी विकत देऊ शकत नाही. शांती मोठ्या आश्रमामध्ये नाही आहे. शांती जे चांगले काम केलं त्याला आपोआप शांती मिळतो. शांती कोणी देऊ शकत नाहीये. जर शांती विकत मिळत असेल तर अंबानी सगळे घेऊन टाकले असते. तुम्हाला कशाला शांती मिळेल. पण शांती कोणी देऊ शकत नाही. शांती आपले कर्म देऊ शकते. आणि शांती कर्म मिळणार आहे, दुसरा काय येणार नाहीये. इथे बसलेले ते तुम्ही चांगले कर्म करण्यासाठी ते बसले तुमच्या संगती येणार आहे. सरपंच सांगितलं मी 60 लाखाचा मंदिर बनवतो आमच्या गावात. आमच्या गावात पण इथं मंदिराचं काम चालू आहे. दुसरं आता राम मंदिराचं काम चालू. हे सर्व आपल्याकडे संगती येणार.
मी सांगत नाही तुम्ही सगळे पैसे द्या, शक्ती असली तर भक्ती करा, नसली तर काय हरकत नाही. कमीत कमी शाबासकी द्या, काय नाही तर 2 पत्थर उचलून तिथं मंदिरात ठेवा, ते पण तुमची शक्ती झाली. असं काही नाही, पैसे नीट काम होतो, तन्नी होतो, मननी होतो, धन्नी पण होतो. पण एकच आहे, महिलाला छळू नका कोण, कारण मातृदेवो भव आहे. घराची स्त्री पण लक्ष्मी भक्ती कसं तुम्हाला सर्व आहे. आमचे आध्यात्मिक महाराज असे सात्विक लोक सगळे सांगत असते, पण ते आपण ऐकतो आणि कपडे छाटून निघून जातो. निघण्यासाठी नाही कीर्तन, ऐकून घरी घेऊन जावा, आणि जर घरी घेऊन गेले तर त्याचा उपयोग होणार. आणि मुलाला कधी पण घरात वातावरण असं ठेवा, घरात कोणी अपशुद्ध बोलू नका. घरात संस्कार ठेवायचा असला तर एकदम घराचं वातावरण मंदिर सारखा ठेवा. मंदिरात गेलो की तिथे काही घेता येत नाही, काय खाता येत नाही, वाईट गोष्ट तर घरात पण खाता येत नाही. त्याचप्रमाणे महत्वाचे अंधश्रद्धा, कुठली देवीच्या समोर काय कोंबडा मारू नका. कोंबडा मारणारे पण नरकात जाईल तुम्हाला सांगतो. आमच्या एका लोणावळ्याला एक विरा देवी आहे बाबा, तिकडे रोज 2-5 कोकडे मारत होते. तिकडे अध्यक्ष अनंतरे आमदार, तुम्हाला माहित असेल, शिक्षणाचा नेता आहे. एक वेळा मला घेऊन गेले ती पूजासाठी, यज्ञासाठी. बाबा पूजासाठी गेलो मी, यज्ञ करतो तर तेवढा 5-50 लोक बस भरणार आहे. त्याच्यामध्ये एक बोकडा आणला. बोले 50 लोक लाय तो ठीक बात आहे, बोकडा क्यों लाय? त्याने बाबा ते काय ते लोक काहीतरी निवडून म्हणून आलेले आहे, त्या बोकड्याला बळी द्याला मी ना. मग हे 50 मध्ये एक बुडला नाही, ला टाका ना एक बळीमध्ये. बोकडा कशाला मारते? हे 50 मध्ये एक टाका बोकडा, म्हणजे माहित पडेल त्याला बळी म्हणजे काय असतो. आणि का तर एक सिंह घेऊन या, तुम्ही तो शिवसेनावाले आहे ना, एक सिंह घेऊन या, वाघ घेऊन या, म्हणजे माहित पडेल की बोकडा कसा मारता येतो. अरे बोकडाने पण कोणातरी जन्म दिलेला आहे, काय तुम्ही लोकांनी लावलेला आहे. तेव्हापासून आज 10 वर्ष झाले बघा बोकडे मारायचं बंद झालेलं आहे एकदम. ते परिसरामध्ये बोर्ड लावलेला आहे, या परिसरामध्ये बोकडे कोंबडे मारायचा सत्ता नाही आहे. खाली जय भगवान नानजीबाई खेमजीचं कथानावला आता तो भरपूर सोय झाली. तिकडे महिलांसाठी राहण्याची सोय झाली आहे, बाथरूम संडास सर्व सोय झालेली आहे, आणि विकास पण भरपूर झाला. पण जोपर्यंत बोकडे मारतो तोपर्यंत विकास पण न होत होता. खास ध्यान ठेवा, विकास करायचा असला तर सात्विकता, नैतिकता, प्रमाणिकता विकास करा. कोण लोक आपल्याकडे आले, आता पुरुष लोक तर कुठे पण जाणार, महिला लोकांनी बिचारी कुठे जायचं बाथरूम मध्ये. आणि बाथरूम मध्ये शौचालय मध्ये जायला 1-1 तास जर लेट गेले तर त्याचं नुकसान काय होतं माहिती आहे तुम्हाला? पाईप्स होतो, पगंदर होतो, पगंदर. आमची फॅक्टरी आहे स्वतःची दवाची, आम्ही दवाची दवा देतो त्याला, आणि 100% मी खात्री सांगतो की त्यांच्या पगंदर ते पाईप्स मिटून जातो. इंग्लिशमध्ये त्याला पाईप सांगतो, आणि आपण मराठीमध्ये त्याला पगंदर मूळव्याध सांगतो, मूळव्याध. आणि 90% लोकांना दर्द आहे. कारण हे कशामुळे होतो हे पण तुम्हाला सांगतो. एक ताप पडतो, त्याचप्रमाणे तिखट काढतो, त्याच्यामुळे होतो. पण तुम्ही खास सांभाळ करा. आमचे महाराज आले तर सांगायचा उद्देश भरपूर चांगली गोष्ट आहे. मंदिराचं भूमिपूजन होणार आहे, बाबाच्या कीर्तन होणार आहे. मला अजून शिर्डीला मी वेळ दिले ते जाणार आहे. आपले सर्वांचे दर्शन झाले, आणि त्यापासून आमचे वारकरी आणि ते पण आमचे आनंदीचे बाबा गिरी महाराज त्यांच्या प्रवचन ऐकला, आणि त्यांच्याकडे भरपूर शक्ती. मी तुम्हाला सांगतो, संताकडे एवढी शक्ती त्याच्या हिसाब नाही. मात्र धंदे न करणाऱ्याकडे शक्ती आहे, धंदे करणाऱ्याकडे शक्ती नाही आहे. हा, त्याला पण मी तुम्हाला सांगितलं, गावात आले चांगला काम करताना मंदिर करते, आश्रम टाकलं, त्याला भरपूर द्या, तुमच्यासमोर शक्य नाही. देणारा देव असतो आणि घेणारा पण देव असतो, घ्यायला कोण येत नाहीये. आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही या माहीत पडेल, आमच्या मंदिरात लाईन लागलेली असतो माणसाची, येऊन द्या. मी तर सांगतो गिराक आले तर चांगला आहे, घेऊन गेले तर फायदा माझ्या, कारण घेऊन गेले तर वरती मिळेल, घ्यायसाठी कोण येत नाही. देणारा पण देव आहे, घेणारा पण देव आहे. माझ्या काही देत नाही मी, देवाच्या 50 वर्षापासून काय कमी पडत नाही. जेवढे देतो त्याचं पण जास्त येऊन जातं, कारण देणारा देव असतो, घेणारा पण देव असतो. आपला स्वार्थ नसला पाहिजे, स्वार्थ विजय असला पाहिजे, सर्वमध्ये देव दिसला पाहिजे. आणि सर्वमध्ये दिला देव दिसला त्याला कोणाच्याकडे हात लांबवायची गरज लागत नाही, तुम्हाला सांगतो. असे संतांच्या मंदिराकडे लोकांना दाखवायचे, बघा आमच्या मंदिर होतो, कोणाची इच्छा असली 500 गोळी शिवाय दिली द्या भगवान. बघायला तर आले ना, काय आमची काय चूक होतं चूक सुधरून द्या आम्हाला. मात्र ज्याच्या माल आहे तुझे देवाचा माल आहे, त्याला कुठे नुकसान नाही झालं पाहिजे, त्याच्यावर डोळे उघडे ठेवले पाहिजे. आपले बंगल्यावर बनवतो त्याच्यावर डोळे उघडे नाही चालेल, पण सार्वजनिक काम करतो, देवाचं काम करतो, ते देवाच्या कामामध्ये चोख राहायला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कधी तोटा पडणार नाही. आणि आमची संस्था तर अख्खा भारताने विदेशमध्ये पण काम द्यायचे आहे. कोणीही पाठवा, तुम्ही तुमच्या गावाची गोष्ट नाही करत. महाराष्ट्रामध्ये कवचित 2-4 गाव बाकी असल्यास मी सांगू शकत नाही, बाकी सर्व गावात तुमच्या वागचूर आहे, तुमचे संसद सभ्य, आमच्या तिकडे आढवराव शिवाजीराव आढव, त्याच्यानंतर तिसरा आमचे भाऊसाहेब वाघ, हे सगळे लोक माझ्याकडे महिन्यात 20-20 चिठ्ठ्या पाठवते. आणि मी कोणाला पण पाठवत नाही, उलट त्याला फोन करतो की धन्यवाद तुम्ही पाठवले ते, कारण पाठवले तर मला तिथे येतो, नाही पाठवले काय झालं. कमीत कमी आमचे
शिवाजीराव वाढवणे 400 मंडप दिले आहेत तुम्हाला सांगा, 5-5, 10 लाखाचे. जिथे नांदीबाईचा बोर्ड आहे ना, जय भगवानच्या बोर्ड आहे ना, माझ्याकडे 5 लाख घेऊन जावं, 10 लाख घेऊन जावं. हे वागचोळे साहेब पण हेच करते. तर सांगायचं होतं कुठल्याच पक्षाच्या मला इंटरेस्ट नाहीये, मला ते चांगले काम करते, समाजासाठी करते, त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे. ते कुठला पक्ष आहे, कुठली जात आहे, मला काही मतलब नाहीये. मला एकच एक, तुम्ही समाजासाठी, तुम्ही समाजाचे लोकप्रतिनिधी आहे, चांगला क्रम करा आणि चांगला क्रम संस्थे येणार आहे, त्यांच्याबरोबर संस्थे येणार आहे. हे त्यांचा तो काय स्वतःचा पैसे नाही, समाजाचा पैसा आहे, सरकारचा पैसा. पण सरकारचा पैसा शेवटी आपलाच पैसा आहे. पण तरी ते चांगल्या मार्गावर वापरते याला महत्व आहे. काही कसं कुठल्या मार्गावर वापरते मला सांगायची गरज नाही, पण समाजासाठी जे वापरते, गावासाठी मागवते आणि गावाचा लोकप्रतिनिधी येतो. लोकप्रतिनिधी हेच ड्युटी आहे की गावामध्ये काय गरजेचं आहे आणि जे गरजेचं आहे ते काम करून दिला की आपल्याला आनंद मिळतो, त्याला पण आनंद मिळतो. म्हणून तुम्हाला परत मी सांगतो की तुमच्या आजूबाजूला कुठलाही गाव बाकी असलाय तर आमच्याकडे जरूर पाठवा. परवा मी गेलो होतो, हे तुमच्या औरंगाबाद बरोबर तुला गाव होता, मंदिर बनला, त्यांच्याकडे गाडी पण गेली मला. शिवरे काय मंदिर बनला तुम्हाला सांगतो. आणि महाराष्ट्रामध्ये एवढे मंदिरात शेवटचे 10 वर्षात बाबा झालेले आहे, बघण्यासारखे मंदिर झाले आहे. दादा 20-20, 25, 50-50 लाखांचे मंदिर. मी जेव्हा भूमिपूजन करायला जातो तेव्हा 5 लाखाचा विचार करते आणि होतं 50 लाखाचं मंदिर बनवते. देणाऱ्याचे काय तोटा नाही तुम्हाला सांगतो. घेणाऱ्यांचा तोटा आहे. घेणारे सात्विक असले पाहिजे, घेणारे निर्वसनी असले पाहिजे आणि ट्रस्ट बोर्ड आहे तो एकदम चोखा असला पाहिजे. निर्वसनी, कुठलाही वसनी नाही, तंबाखू नाही, विडी नाही, सिगरेट नाही. मग बघा तुम्हाला कुठे मागावं जाणार नाही. मी खातं देतो तुम्हाला. आता 11 मध्ये 1 ट्रस्टी जर तुम्हाला खात असेल तर मागावं लागेल तुम्हाला. मग पहिला 11 ट्रस्टीने सुधारला पाहिजे. 11 ट्रस्टीने संकल्प केला पाहिजे की मी देवाचं काम करतो आणि देवाचं काम करताना माझ्याकडे कुठलाही व्यसन नसला पाहिजे. व्यसन म्हणजे विडीचा, सिगरेटचा, तंबाखू, दारूचा. मग ते करोडपती असला ते आपला 5 लाख द्यायचं नाही मिळत चालेल मला. कारण मंदिराला असे पैसे नाही पाहिजे. दारुड्यांचे पैसे नाही गरज आहे, सिगरेटवाल्यांचे, तंबाखूवाल्यांचे पैशाची गरज नाही आहे. आम्ही गैर झाला मंदिर तर चालेल. माझ्याकडे एक माणसाने सांगितलं 25 कोटी रुपये देतो तुमच्या मंदिरासाठी. 25 कोटी एकच माणूस बोलतो देतो. मला नाव सांगा. ते बाबा बोलते नाव तुम्हाला सांगणार नाही. मला नाव सांगितलं तर मी पैसे घेणार नाही. तुम्हाला नाही सांगता येत नाही. नाव सांगितलं तुम्ही मला काय नाही काय बोलणार. मला तर मग तुम्हाला पैसा नाहीच आहे. मग असताना मला सांगितला की कल्याण मटकावाला आज सगळे जेलमध्ये आहे बघा, 10 वर्ष पूर्वीची गोष्ट आहे. असे पैसे नाही घ्यायचे आपल्याला, मटक्याचे पैसे. किती लोकांचे घर बरबाद केले ते पैसे घेऊन मंदिर बनवायच्या. मग मंदिरामध्ये असे संत, खरे संत विचारे खाली पडणार. पण असे पैसे नाही घ्यायचे. मंदिरासाठी खास सांभाळ करा. आणि मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पण कधी तोटा पडणार नाही. आणि आमची संस्था तो कुणालाही देतो, जात पात शिवाय, कुत्रा बिलाडीसाठी पण देतो, आश्रमशाळेसाठी पण देतो. पण कोणी पण यायला पाहिजे, तुम्ही कोणाला पण पाठवा. मात्र एकच ध्यान ठेवा, गावाला निर्वसनी बनवा. तंटामुक्त होतोच, पण निर्वसनी गाव झाला तर तुम्हाला आनंद मिळेल. तर तुमची माऊलीला, आमची मुली लोक बसले ते सगळे शिक्षण घेते. खास ध्यान ठेवा, त्यांची कोणी छळ केला तर देव माफ करणार तुम्हाला सांगतो. कारण हे देवाचा रूप आहे. देव मोठा हे आहे. आपली मुली दुसऱ्याच्या घरी जाते, दुसऱ्याची मुली आपल्या घरी जाते, त्याला पुढे त्रास नसला पाहिजे. सासूनी पण समजायला पाहिजे की माझी मुलाची बायको आहे, पण माझी मुली दुसऱ्याच्या घरी जाणार, ते पण कोणातरी बायको होणार आहे, त्याला जर दुःख दिला तरी सुख मिळणार नाही. पण मुलींनी पण सांभाळली पाहिजे. मुलींनी समजला पाहिजे की माझी आईची खूप वाढेल व्यवहार नाही झाला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरात देव येणार. देवाच्याकडे जायची पण गरज नाही. देवाला माहिती आहे मी काय करतो, गिरीश महाराज काय करते, आमचे बाबा काय करते, मंगतानी साहेब काय करते, आमचा सरपंच करतो, माजी सरपंच काय करते, उपसरपंच काय करते, आपण सर्व काय 24 तास बघत असतो. आपण रात्र झोपतो तर रात्र पण झोपत नाही. ध्यान ठेवा. सगळ्यांचा व्हिडिओ ठेवला आता. त्याला टेप ठेवली होती. टेपमध्ये लोक खोलते. मी नव्हता तो गिरी महाराजला बोलाय बघा होते की नाही तुम्ही. आता हे 24 तासाचे व्हिडिओ आहे तुमच्या. 2 दिवसानंतर इंटरनेट येणार अख्खा एक कार्यक्रम. इथे तुम्ही सगळे बसलेले, तुमच्या सर्वांचा फोटो येणार. तुमच्या हातात मोबाईल, त्याच्यामध्ये तुमची एक कार्यक्रम येणार तुम्हाला 24 तास नंतर. आम्ही मुंबईला गेलो की आम्ही आमची शिडी जाईल इंटरनेटमध्ये. आणि इंटरनेट अख्खा भारताने अख्खा वर्ल्डमध्ये जाणार. कुठेही मोबाईलमध्ये बघितला तुम्हाला एक कार्यक्रम दिसणार. पण सांगा जेवढे 24 तास आता देवरी व्हिडिओ ठेवलेला आहे. पण आता टेप नाही आहे. पण आपण 24 तास जे काय कर्म करतो ते 24 तास देव बघत असतो. हे समजून आपण काम केला तर मी तुम्हाला सांगतो देव तुमच्या घरी येणार. आणि असे गिरी महाराजांचे चांगले प्रवचन ऐका. प्रवचन घेऊन घरी घेऊन जावा, मात्र ऐकू नका. असे बाबा लोकांचे आशीर्वाद घ्या. सात्विक लोकांचे. मी तुम्हाला सांगितलं असात्विक पण भरपूर आहे भारतात. पण आपल्याला सात्विक लोकांच्या समोर बघायच्या. आणि सात्विक कोण आहे मी तुम्हाला सांगतो. न मागणारे सात्विक आहे. मागणारे धंदेवाईक आहे. मागणारे काय देऊ शकत नाही. आणि न मागणाऱ्याला भरपूर आपण द्यायच्या. म्हणजे तुम्ही दिला त्याच्यामध्ये 1000 पट तुम्हाला मिळेल. मात्र न मागण्याला द्यायच्या. परंतु आपल्या सर्वांमध्ये देव बसला. त्याला वंदन करून माझ्या शब्दाला विराम देतो. जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान. शेठ तुम्ही काही आम्हाला ज्ञानामृत पाजलं त्याबद्दल
सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुमचे आभार मानतो. आणि जय भगवान, इथं आमच्या गावा शेजारीच एक खंबाळ गाव आहे आणि त्या खंबाळे गावात बाबांचं जबरदस्त महादेवाचं मंदिर आहे आणि अजून एक दुसऱ्या मंदिराचं काम चालू आहे. तर मी त्यांना सकाळी शब्द दिला मी तुमच्याकडे घेऊन येईल आणि त्यांना पण फडशी आणि मूर्ती ज्या काय लागेल ते द्या. आणि इथं एक खोपडी गाव आहे त्या गावाला सुद्धा द्या. आणि आमच्या गावामध्ये ज्या मूर्ती दिल्या त्या सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे जय भगवान. आणि त्यामुळे नामजीबाई खिमजीबाई शेठ ठक्कर ठाणावाला यांच्या शुभ हस्ती होणार आहे. तर कुणीच हालचाल करायची नाही. आणि यानंतर महाप्रसाद म्हणजे भोजन केल्याशिवाय जायचं नाही. आणि आताच 5 मिनिटापूर्वी आपल्या आदरणीय लाडके हरिभक्त गुलजार महाराज यांनी प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की जय. काय नाव आहे बाबाचं? यांचं लक्ष्मणगिरी महाराज. वा 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 वा. लक्ष्मणगिरी बाबा 1300 वर्षापूर्वी जिवंत 1300 वर्ष. क्या बात करने वाले 1300 वर्षापूर्वी जिवंत. पूज्य गिरी महाराज के सुपुत्र कृष्ण महाराज आज हमको अचानक 1300 वर्ष के पहले जीवन समाधि संजीवन समाधि लक्ष्मण महाराज जी. वाह वाह, क्या बात है. पवित्र जगह पे आने का मौका. कृष्णगिरी महाराज उनका परिवार बहुत सात्विकता नैतिकता प्रमाणिकता से कर रहे हैं. तो कहने का मतलब ये अचानक आने का मौका मिला. भगवान की कृपा उनके पूरे परिवार के ऊपर कायम रहेगी, क्योंकि ऐसे 1300 वर्ष की समाधि संभालना कोई छोटी बात नहीं है. उनका कोई कर्म ऐसे है कि कर्मों की वजह से ये संभाल रहे हैं और हजारों लोगों को उसका 40-50 हजार लोग इस आते हैं और सभी को महाप्रसाद का लाभ देते हैं. आईची हातीहून मिरवणूक काढली होती. वाह वाह वाह. ओम पूज्य लक्ष्मण जी महाराज जी गिरी महाराज जी माता जी का हाथी के ऊपर से शोभा यात्रा निकाली थी पूरा गांव के अंदर और ग्रंथा की. और हजारों लोगों दर बरस को दिसंबर जनवरी में हजारों लोग उनके लाभ लेते. 40-50 हजार लोग लाभ लेते हैं. तो बहुत बड़ा परिवार सात्विक नैतिकता प्रमाणिकता है. फिर से आने का मौका मिला. जय भगवान. कृष्णगिरी महाराज को भी धन्यवाद. जय भगवान. काम चालू करायचं. ठीक है.